नमस्कार मित्रांनो, भक्ती आणि शक्तीचा अद्भुत संगम, समाजाला आध्यात्मिक बळ देणारे श्री स्वामी समर्थ आणि संत गोरोबा काका यांची पुण्यतिथी 15 एप्रिल रोजी होऊन गेली. त्यांच्या कार्याचा आढावा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. 15 एप्रिल 2026 रोजी श्री स्वामी समर्थ आणि संत गोरोबा काका यांची पुण्यतिथी होती. यावर्षी हा मोठा आध्यात्मिक योगायोग एप्रिल महिन्यात आलेला होता. महाराष्ट्राच्या भूमीला संतांचा मोठा वारसा लाभला आहे. आपण या दोन महान विभूतींची पुण्यतिथी साजरी केलेली आहे. एक म्हणजे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ आणि दुसरे म्हणजे भक्तीला मातीच्या सुगंधाशी जोडणारे संत गोरोबा काका. या निमित्ताने त्यांच्या विचारांचे चिंतन करूया. श्री स्वामी समर्थ हे साक्षात दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात. त्यांनी अक्कलकोटमध्ये राहून हजारो भक्तांना जीवनाचा खरा मार्ग दाखवला. स्वामींच्या पुण्यतिथीचा दिवस हा दुःख करण्याचा नसून त्यांनी दिलेल्या अभयवचनाचे स्मरण करण्याचा दिवस आहे. स्वामींचे तत्त्वज्ञान सांगते, प्रपंच नीट करा आणि मग परमार्थ करा. स्वामींनी कधीही आळसाचे समर्थन केले नाही. अशक्य शक्य करतील स्वामी हा मंत्र भक्तांना कठीण प्रसंगात लढण्याची ताकद देतो. त्यांचा अंतिम संदेश सांगतो, आम्ही गेलो नसून असे मानू नका, आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. स्वामींचे हे आश्वासन आजही कोट्यावधी भक्तांना आधार देते. संत गोरोबा काका म्हणजेच भक्त गोरा कुंभार. संत गोरोबा काका हे विठ्ठलांचे निस्सीम भक्त. ते व्यवसायाने कुंभार होते, पण त्यांनी दाखवून दिले की आपले कर्म करत असतानाही परमेश्वर प्राप्त होऊ शकतो. कर्म हेच ईश्वर. माती तुडवताना विठ्ठलांच्या नामात ते इतके तल्लीन व्हायचे की त्यांना ध्येयवानाचेही विस्मरण व्हायचे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी या उक्तीप्रमाणे त्यांनी आपल्या व्यवसायालाच मंदिराचे स्वरूप दिले. यातून शिकवण मिळते, भक्ती करण्यासाठी संसार सोडण्याची गरज नाही, तर संसारात राहून ईश्वराचे स्मरण करणे हेच खरे श्रेष्ठत्व आहे. हे त्यांनी आपल्या जीवनातून सिद्ध केले. या दिनाचा आध्यात्मिक योगायोग असे सांगतो की स्वामी समर्थ आणि संत गोरोबा काका या दोघांच्याही शिकवणीत एक साम्य आहे, श्रद्धा आणि सबुरी. स्वामींनी आपल्याला निर्भय केले, तर गोरोबा काकांनी कर्मामध्ये देव शोधायला शिकवले. या दोन्ही महापुरुषांचे स्मरण करणे म्हणजे आपल्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करून सत्कर्माकडे वाटचाल करणे होय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.